पर्यंत कधी तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ना, आता याच्यानंतर तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकतं. फक्त असे टॉपिक टाळा, समाज कल्याण विभागामध्ये तुमचं यश निश्चित आहे एवढं या ठिकाणी समजा. कारण क्लिअर कट स्वच्छ या ठिकाणी पाहण्यासारखा आपल्यासमोर पॅटर्न आहे, म्हणजे TCS पॅटर्न आहे आणि आपणच आपला मार्ग जर धूसर करत असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपणच आपला शत्रू बनतो आहोत. त्यामुळे उरलेल्या म्हणजे परीक्षेला जाता जाता फक्त एवढंच टॉपिक रिपीट आपल्याला करायचं आहे. तेच आपल्याला करायचं आहे. अर्थात आपल्याला TCS पॅटर्न कळून प्यायचं आहे. याच्या पलीकडे आपल्याला काही करायचं नाही, येणार पण नाही, करायचं पण नाही, त्याची काही आवश्यकता पण नाही. अभ्यास करताना दोन गोष्टी ध्यानासमोर असू दे, की बाबा आपण या ठिकाणी हजार रुपये फी भरलेले आहे, ही एक गोष्ट तुमच्या लक्षात राहू दे. आणि दुसरी म्हणजे जर आपण उरलेल्या दिवसाचा जर सदुपयोग केला तर आपल्याला या ठिकाणी आपलं फ्युचर असं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर स्टार्टिंग 38,600 म्हणजे तलाठी भरतीपेक्षा कित्येक जास्त या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग वेतन आहे. 1,22,000 पर्यंत या ठिकाणी वेतन जाणार आहे. ह्या दोन गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी झोप येऊ देणार नाही, की बाबा आपण फी भरलेली आहे 1,000 रुपये 900 रुपये या ठिकाणी परीक्षा फी भरलेली आहे, आपल्याला या ठिकाणी असाच या ठिकाणी हा फॉर्म वाया जाऊ द्यायचा नाही. आणि दुसरी म्हणजे जर तुमची परिस्थिती चांगली असेल सध्याच्या स्थितीला, तर तुम्हाला फ्युचर या ठिकाणी ब्राईट करायचं असेल तर बाबा तुमच्यासाठी या ठिकाणी वेतन जर बघितलं तर या ठिकाणी जबरदस्त आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मोटिवेट करू शकतात. त्यापेक्षा अभ्यास करण्याचं तिसरं कारण प्रत्येकाचं पर्सनल असू शकतं, ज्याचं त्याचं. कुणाला समाजकार्य करायचं असेल, कुणाला कशाचा बदला घ्यायचा असेल, कुणाला अजून काय असतील, ते ज्याचं त्याचं या ठिकाणी तिसरं कारण आहे. मुद्दा हा आहे की आपल्याला उरलेल्या दिवसामध्ये बिलकुल भर काढायचं नाही. उरलेल्या म्हणजे किती दिवस परीक्षेला आहेत, काय आहेत, काल आपण त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ पाहिला. आपण प्रचंड विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला अजून किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही परीक्षा कोण घेते, तर ही परीक्षा जी आहे ती TCS घेणार आहे. आणि पहिला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला 45% या ठिकाणी गुण प्राप्त करणं गरजेचंच आहे. याचा अर्थ असा होतो की जर या ठिकाणी तुम्ही एकटाच असेल, म्हणजे समाज कल्याणला समजा तुमचा एकच फॉर्म आला असेल, किती एकच फॉर्म आला असेल, एकच, ओके, तुम्ही एकटाच परीक्षेला गेला, एकच फॉर्म आलेला आहे, जागा असंख्य असू द्या, जागा कितीही असू द्या, त्याच्याशी मी या ठिकाणी उदाहरणामध्ये घेत नाही. म्हणजे एकच समजा या ठिकाणी फॉर्म आलेला आहे, तुम्ही एकटाच परीक्षेला गेलेला आहे, तुम्ही एकट्यानेच परीक्षा दिलेली आहे. मग तुम्हाला असं वाटू नये की बाबा मी जर एकटाच फॉर्म भरलेला आहे, जागा तर या ठिकाणी भरपूर आहेत आणि मी एकाच व्यक्ती आहे, एकानेच परीक्षा दिलेली आहे, एकटाच या ठिकाणी त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि जर माझ्या स्पर्धेत कुणीच नसेल तर मी 0 मार्क मिळवली तरी चालेल, माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, किंवा 1 मार्क मिळवला तरी व्हायला पाहिजे. तर ही गलतफहमी तुमच्या मनातून काढून टाका. कारण या ठिकाणी तुम्ही एकट्याने फॉर्म भरला काय, हजारोने फॉर्म भरला काय, लाखोनी फॉर्म भरला काय, त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर कमीत कमी पहिल्यांदा तुमच्याकडे 45% गुण प्राप्त पाहिजेत. म्हणजे 100 पैकी 45 या ठिकाणी तुमचे प्रश्न बरोबर यायला पाहिजेत, तर तुमचा पुढं मग कट ऑफला विचार केला जाईल. त्याच्यावरचे विद्यार्थी या ठिकाणी मग त्या रेसमध्ये असतील, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या कॅटेगरीला एक जरी जागा असली, तुम्ही एकटा जरी एकुलता एक जरी त्या कॅटेगरीतला उमेदवार जरी असला तरी सुद्धा ती जागा दुसऱ्या उमेदवाराला दिली जाते. पाठीमागं आपण या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनच्या बाबतीमध्ये ते स्पष्टपणे पाहिलेलं आहे की जर एक सर्व्हिसमॅनला समजा त्यांच्या ह्याच्यानुसार जर एवढी मार्क नाही मिळाली त्यांच्या ह्याच्यानुसार, तर त्या ह्याच्यामध्ये नाविलाजाने त्यांना दुसऱ्या कॅटेगरीतला कॅन्डिडेट घ्यावा लागलेला आहे. पाठीमागच्याच भरतीमध्ये आपण पाहिलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 45% या ठिकाणी प्राप्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं तर विषय कोणकोणते आहेत, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता सगळ्यात मोठा गोळ बौद्धिक चाचणीला बाबा गणित करावं की ना करावं, हा भरपूर विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. तर मी म्हणेल आपण या व्हिडिओमध्ये तर डिस्कस करूयाच, परंतु तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली जर तुम्हाला एवढं वेळ असेल, तुम्हाला वाटतेच मला क्रॅक करायची, तर फ्री ऑफ कॉस्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी 100 प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणासह समाज कल्याण विभागाची प्रश्नपत्रिका दिलेली आहे, जे की अपेक्षित आहे की सेम टू सेम त्याच पॅटर्न धर्तीवरती या ठिकाणी येणं आहे अपकमिंग परीक्षेची तुमची प्रश्नपत्रिका जशाची तशी, फक्त या ठिकाणी त्याचे प्रश्न, त्याचे आकडे चेंज होतील. तर वेळात वेळ काढून तुम्ही काय करायचं, 2 पार्टमध्ये तुम्हाला ती स्पष्टीकरणासह संपूर्ण 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही ती संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपण सध्या कोणत्या लेवलला आहे, आपण भरकटलेलो तर नाही का. जर भरकटलेलो असेल तर काय करायचं, तुमच्याकडे TCS पॅटर्ननुसार जर असेल तर खूप छान, शेवटच्या दिवसामध्ये फक्त तेच करा. परंतु जर नसेल तुमच्याकडे TCS पॅटर्ननुसार परिपूर्ण सर्व कंटेंट, तर या ठिकाणी तुमच्यासाठी अगदी सर्व कंटेंट म्हणजे व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, ई बुक दिलेला आहे, ऑनलाईन टेस्ट दिलेला आहे आणि केवळ 275 रुपयामध्ये सर्व कंटेंट उपलब्ध केलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या संग्रही शेवटच्या दिवसामध्ये नक्की ठेवा. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत, ई बुक दिलेला आहे,
व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत फक्त 275 मध्ये. तर जे विद्यार्थ्यांनी अजून घेतलं नसेल 7248930176 या नंबरला फक्त 275 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला तात्काळ दिलं जाईल, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. एकदा का तुम्ही ती संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहून घेतली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली की त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की बाबा मला कोणता या ठिकाणी टॉपिक माझा वीक आहे, मला या ठिकाणी कोणत्या टॉपिकवरती जास्त भर दिला पाहिजे, आणि जर मी ही टॉपिक केलेच नाही तर या ठिकाणी तुम्हाला की बाबा माझा रिझल्ट चांगला येईल असं म्हणण्याची तरी कोणतीही मला वाटत नाही की तुम्हाला या ठिकाणी अधिकार असेल. कारण तुम्ही जर ते विचारते ते केलंच नसेल, एक्स्ट्रा भरपूर तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि एखादा विद्यार्थी आलेला आहे की बाबा त्यांनी थोडाच अभ्यास केला परंतु त्यांनी तेच केलं जे परीक्षेमध्ये विचारलं जात आहे. परीक्षेमध्ये म्हणण्यापेक्षा जे TCS कंपनी विचारली जाते, ज्या कंपनी आपल्याला या ठिकाणी नोकरी देणार आहे डायरेक्टली जर बोलायचं झालं, आणि त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर मला नाही वाटत की उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला कुणीही अडवू शकत आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी उगीच काहीतरी फापड पसारा 12-12 तास 16-16 तास केला परंतु असे प्रश्न केले की बाबा जे येणारच नाहीत. ओके. आणि आतापर्यंत जर तुम्ही या ठिकाणी भरपूर हजारो प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजून जाईल की बाबा ह्याचा काहीच अर्थ नाही. हे जर आता नाही जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं. त्यामुळं मराठी व्याकरण असू द्या, ते आपण व्हिडिओ स्पष्टीकरणासह दिलेलं आहे, इंग्रजी व्याकरण दिलेलं आहे, गणित बुद्धिमत्ता ओके स्पष्टीकरणासह. आता TCSला तुम्हाला गणित थोडं कमी करावं लागतं हे तुम्हाला स्वतःहून जाणून येईल. जर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील जर संपूर्ण प्रश्नपत्रिका मन लावून जर पाहिली तर तुमची तुम्हाला समजून जाईल की यार आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे. आता मी सांगणार नाही की कारण 100 प्रश्न आहेत, मी जर सांगायला गेलो तर त्याला कमीत कमी 1 तास लागेल आणि तेवढं तुमच्याकडे आता मित्रांनो उगीच स्ट्रॅटेजी ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी जे स्ट्रॅटेजी सांगतोय त्या ऐकण्यात 1 तास घालवण्यापेक्षा डायरेक्ट मी जे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडून दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही काम करायला जर सुरुवात केली तर ते तुम्हाला परीक्षेत जास्त फायदेशीर ठरेल. मी तोंडी सांगण्यापेक्षा तुमच्या डायरेक्ट मेंदूमध्ये जाईल की अरे बापरे हा ॲक्च्युअल खराखुरा TCS पॅटर्न आहे. आतापर्यंत आपण काहीतरी दिशाभूल करत होतो, आपण वेगळ्या दिशेने या ठिकाणी अभ्यास करत होतो आणि मग तुम्हाला जर महत्त्व पटलं ह्या TCS पॅटर्नचं तर त्यानुसार या ठिकाणी तुम्ही स्वतःहून पेटून उठाल, स्वतःहून शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासाला लागाल. यामध्ये जर आपण बघितलं 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत आणि 2 तास तुम्हाला या ठिकाणी वेळ भेटेल. इथं वेळेचं मेन्शन केलेलं नाही परंतु TCS तुम्हाला 2 तास देत असतं. आतापर्यंत जर आपण या ठिकाणी सर्व बाकीच्या जाहिराती जर बघितल्या तर 2 तास सरळ सेवेला देत असतं, कारण त्याचं गणित बुद्धिमत्ता जे त्यांची विचारण्याची पद्धत आहे. जसं की या ठिकाणी हा एक DIचा प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला, पाय चार्टवरचा हा DIचा प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी भरपूर सारं कॅल्क्युलेशन आहे. मग असे प्रश्न जर या ठिकाणी अपेक्षित असतील त्यांना तर ते वेळ पण जास्त देतात. त्यामुळे बाकीचे जे विषय आहेत जसं की या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि GK हे पटकन उरकून टाकायचं आणि शेवटी मग अशा प्रश्न जर तुम्ही सोडवलं तर मला नाही वाटत की तुम्हाला या ठिकाणी कोणी अडवू शकतं. जे अवघड प्रश्न सोडवतात तेच मेरिट ठरवणारे प्रश्न असतात. बरेच जण काय करतात ते स्किप करतात कारण त्यांचा तिथपर्यंत अभ्यास पोहोचलेला नसतो. सोपे सोपे प्रश्न तर या ठिकाणी प्रत्येक जण करून घेतो परंतु जे थोडेसे या ठिकाणी डिफिकल्ट असतात ते जर प्रश्न तुम्ही केले तर तुमचं या ठिकाणी त्या प्रश्नांवरती मेरिट ठरत असतं. कारण या ठिकाणी जर बघितलं सोपी प्रश्नपत्रिका असेल तर या ठिकाणी बऱ्यापैकी 100 पैकी 60 पर्यंत तर सहजासहजी विद्यार्थी पोहोचतात. अभ्यास न करता काही विद्यार्थी 50 पर्यंत पण पोहोचतात परंतु तिथून थोडाफार अभ्यास असणारे 60 पर्यंत जातात. तिथून पुढे काही जरा मॉडरेट अभ्यास असणारे या ठिकाणी 70 पर्यंत जातात आणि तिथून या ठिकाणी जो खरा कट ऑफ लागतो ओके प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये बोलतोय, खरा कट ऑफ जो या ठिकाणी लागतो तो या ठिकाणी जे 70 प्रश्न ते या ठिकाणी 85 पर्यंत जो प्रश्न सोडवतो त्याचा या ठिकाणी मेरिटमध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर ॲव्हरेज निकालामध्ये त्याचं नाव त्या PDF मध्ये सिलेक्शन लिस्टच्या यादीमध्ये त्यांचं नाव झळकत असतं. तर ते झळकण्याची या ठिकाणी तयारी करा. मला वाटतं की मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, मला टू द पॉईंट सगळंच एकाच ठिकाणी पाहिजे आहे. तर बिंदास आपल्या संग्रही राहू द्या. समाज कल्याण विभाग भरती स्पेशलिस्ट सर्व व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट आणि भरपूर विद्यार्थ्यांची पसंती आहे मित्रांनो. आजकाल प्रत्येक आणि ज्यांनी घेतलं ते एकदम जबरदस्त त्यांचा अभिप्राय पॉझिटिव्ह देत आहेत की सर जबरदस्त आहे. आतापर्यंत जर अगोदर भेटला असतं तर अजून तयारी जोरात राहिली असती परंतु ताण घेऊ नका, अजूनही वेळ गेलेला नाही. भरपूर अजून सुद्धा तुम्ही या ठिकाणी टू द पॉईंट सर्व काही करू शकता. भरपूर अजून तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशनला वेळ आहे. कमीत कमी 30 दिवस तरी आहेत हे धरून चला. डिटेलमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते सर्व सांगितलेलं आहे, ते एकदा तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या. अधिक माहितीसाठी 7248930176 ला संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट 275 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल. रेल्वे भरती पण या ठिकाणी आता येते 23 तारखेपासून, तर त्याची पण तयारी राहू द्या. आणि तुम्ही
GMC कोल्हापूर भरतीचा फॉर्म भरला नसेल तर तो पण भरून घ्या. का आहे जाहिरात त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. 10वी पासवरून फॉर्म भरू शकता. रेल्वे भरतीची तयारी तुमची चालूच आहे. ICDSची पण तुमची या ठिकाणी तयारी चालूच आहे. आणि या सगळ्यांचं कंटेंट जर तुम्हाला एकत्रित पाहिजे असेल, तलाठी भरती असेल, ICDS असेल, समाज कल्याण असेल, रेल्वे भरती, तर 499 मध्ये सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे. तर याचा पण तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.